आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे हे आलेले आहेत. याचं कारण असं की दिल्लीमध्ये जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्यावरती अमानुष लाठीमार झाला, त्यांच्यावरती अनेक अत्याचार झाले, अगदी दडपशाही झाली, हुकुमशाही झाली, अशा प्रकारची एक भावना आज देशात उठली असताना आपण नेमकं जाणून घेऊयात की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि त्याच पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आज इथं आपल्या इथं आलेले आहेत. नेमकं काय सांगाल या आंदोलनाबद्दल, तुम्ही काय सांगाल? आजची देशाची परिस्थिती बघितली तर स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण गेलो, इंग्रजांना हटवण्यासाठी जो लढा उभा राहिला त्याच पद्धतीनं भाजप हटाव ह्या पद्धतीनं इन्कलाबचा नारा देशातील सर्व युवकांनी दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर नीटचा पेपर फुटला, आजपर्यंत त्यांच्यावर कुठली कारवाईचं हे नाही. मध्ये CETचा पेपर झाला, त्यामध्ये काय आपण TV चॅनलवर बातम्या पाहिल्या, ज्यांना 702 गुण मिळाले पाहिजेत त्या मुलीला तिला 87 गुण, ज्या मुलाला 522 गुण मिळायला पाहिजेत त्याला 90 गुण. म्हणजे या शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण ह्या भाजपनं केलेलं आहे. आज आपण पाहिलं, भाजपचे असो, मिंदे गटाचे असो, या देशात कुठलाही पक्ष असो, ह्या सर्वांच्या मुलाबाळासाठी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी एक आंदोलन उभं केलं. देशातल्या सर्वच मुलांना न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन उभं केलं. आपण पाहिलं असेल, पोलिसांनी बळाचा वापर करून अमानुष लोकांना मारहाण केली, मुलींनाही मारलं, मुलींचीही कपडे फाडली. भाजपनं कुठल्या पद्धतीनं सांगायचं की आम्ही महिलांचं संरक्षण करतोय म्हणून? ढोंगीपणा आहे हो. हा 1 महिना झाला आंदोलन चालू आहे, ह्यामध्ये भाजपचा कोणताही नेता त्यांना भेट द्यायला गेला नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलं, अनाथांचे नाथ म्हणून घेणारे हे गद्दार एकनाथ शिंदे. अहो, तुम्ही अनाथाचे नाथ आहात का? विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज झाला, मूग गळून का गप आहात तुम्ही? तुम्ही फक्त पक्ष फोडणे, पक्ष चोरणे, खासदार विकत घेणे, आमदार विकत घेणे ह्यातच गुरफटला आहात. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणतात महाराष्ट्राचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही. मी त्या देवेंद्र फडणवीसांना विचारू शकतो, आज देशात युवकांच्यावर, मुलींच्यावर लाठीचार्ज केला, मुलींची कपडे फाडली. अहो देवेंद्र फडणवीस, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आता देशाचा अपमान होत नाही का? युवक स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आले की तुम्ही त्यांना आतंकवादी म्हणता? ही कुठली पद्धत आहे? ह्या देशातल्या युवकांनी क्रांतीचा एल्गार पुकारलेला आहे. हा एल्गार पूर्ण देश पिटून उठून भाजपला नस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. आपण आता पाहिलं असेल, कालच्या आंदोलनाला पंजाब हरियाणामधून शेतकरी येणार होते. काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी लढा उभा केला.
अनेक शेतकऱ्यांचे बळी ह्या भाजप सरकारनं घेतले, लाठीचार्ज गोळीबार करून. आज हरियाणा पंजाबमधले शेतकरी ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर येणार होते. शंभू बॉर्डरवरती हजारो पोलीस तैनात करून त्यांना येण्यास मज्जाव केला. ह्याचाच अर्थ असा आहे, देश आता भाजपच्या विरोधात इन्कलाबचा नारा घेऊन पेटलेला आहे. आणि आज तुम्ही हरियाणाला थांबवलं असेल, पंजाबमधल्या लोकांना थांबवलं असेल, पूर्ण देशात इन्कलाबचा नारा उठणार आहे. जसं इंग्रजांना सोलो की पळो करून ह्या देशातनं पळवून घालवलं, तसं ह्या ना करते भाजप सरकारला ह्या देशातून हा युवा वर्ग पळवून घातल्याशिवाय सोडणार नाही. ह्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णपणे ह्या युवा शक्तीच्या पाठीमागे उभा आहे, एवढंच मी ठामपणे ह्या निमित्ताने सांगेन. तुम्ही जे आता सांगितलं की सोनम वांगचुक यांना एक अन्यायकारक पद्धतीनं उचलून नेलं गेलं, परंतु न्यायालयाचा आदेश होता की त्यांची प्रकृती 17 दिवस उपोषण केल्यामुळं त्यांच्यावर उपचारासाठी त्यांना तिथून नेण्यात आलं. काय सांगाल याबद्दल? अहो का, सोनम वांगचुक यांची उपोषण केल्यामुळं प्रकृती ढासळली होती. मग त्यांचे उपचार त्या ठिकाणी करता येत होते. मग तुम्ही त्यांना सिव्हिल ड्रेसमधले आधीच तुम्ही पोलीस पाठवून, पोलीस होते का संघाचे गुंड होते हे काही माहिती नाही, तुम्ही एका पांढऱ्या कपड्याच्या आडानं त्यांना उचलून नेलं. जसं थोडक्यात एखादं मयत झाली कसं पांढऱ्या कपड्यातनं गुंडळतात. अहो तुम्ही हा तो माणूस एवढा मोठा आहे, एवढं संशोधन मोठं केलं त्या माणसाने, ह्या देशासाठी त्या माणसाचं मोठं कार्य आहे. त्या माणसाला तुम्ही अहो फरफटत नेताय. हां तुम्ही आता जे तुम्ही हा आरोप करताय की सोनम वांगचुकला फरफटत नेलं गेलं, परंतु तुम्ही पाठिंबा म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेल्या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा आपले रामदेव बाबांना अशाच पद्धतीनं रात्री उचलून नेलं होतं. काय सांगाल याबद्दल? हो का, रामदेव बाबांचं आंदोलन काय होतं हे सगळ्या जगाला माहीत आहे. हा विद्यार्थ्यांच्या हिताचा, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरात मूलबाळ आहे. काय त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभा राहिला आहे. कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी लढा उभा राहिला नाही. अभिजित दिपके असोत, सोनू वांगचुक असोत किंवा अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला, ही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. प्रत्येक घरात आज युवक ह्या पेपर फुटीच्या CET असो, नीट असो, शाला ग्रासलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी, 31 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेत. बरोबर आहे. मग ह्याला जबाबदार कोण आहे? हे भाजप सरकार आहे. मग मला सांगा, त्या शिक्षण मंत्री याला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. धर्मेंद्र प्रधान म्हणजे कोण लागून गेलेत? म्हणजे भाजपनं एक डोक्यात ठेवलंय. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बाहेर नेपाळ पाहिलं असेल, अनेक देशामध्ये लोकांनी सरकारच्या विरोधात जनाक्रोश आंदोलन उभा केलं. सरकार उलटं पालत मंत्र्यांना रोडला दिसेल तिथं मारहाण चालू केली. भाजपला माहिती आहे आता देशात ही आपली अवस्था होणार आहे, म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून तिने लाठीचार्ज मारहाण सुरुवात केली की देशात दहशत निर्माण झाली पाहिजे. पण ह्या देशानं भगतसिंग, राजगुरू हे दिलेले आहेत, हे भाजपनं विसरू नये. अहो आज 30 विद्यार्थी बळे गेलेत, अजून काय जातील, पण ह्या भाजपला निस्तनाबूत केल्याशिवाय ह्या देशातला युवक शांत बसणार नाही. कुठलंही आंदोलन हे कायदेशीर मार्गाने आणि कायद्याच्या अखत्यारीतच असलं पाहिजे, असा जो आपल्या भारतामध्ये प्रचलित नियम आहे, त्या पद्धतीनं संसदेवर जे मोर्चा काढणार होता त्याची परवानगीही घेतली गेली नव्हती. काय सांगाल याबद्दल? हो का, ह्या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये राज्यात असो किंवा देशात असो, कुणाला त्यांनी परवानगी दिली आहे? परवानगी मागितली तर परवानगी हिने दिली आहे का? आणि भाजप सरकार हे कुठलं कायदा व व्यवस्था पाळतंय? अहो या भाजपच्याच खासदारांच्या वरती बलात्काराचे, मर्डरचे, करप्शनचे एवढे गुन्हे आहेत. हे काय अमित शहा मोदींना दिसत नाही? त्यांचं झाकण्यासाठी फक्त उठलं सुटलं, काँग्रेस असोत, राष्ट्रवादी शरद पवार गटांचे असोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते असोत, संजय राऊत साहेब, उठलं सुटलं त्यांच्यावर टीका करण्या भोगण्यासाठी काय मंडळी भाजपनं ठेवलेले आहेत. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
नाच नचाये अंगण टेढा म्हणणारे भाजप, या भाजपच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले. ह्यांना फक्त या देशात एवढंच माहिती आहे, हुकुमशाह पद्धती ही लागू केलेली आहे आणि हा देश छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुले आंबेडकरांच्या विचारांचा चालणारा आहे. ह्या देशात हुकुमशाह या देशानं कधी खपवून घेतलं नाही. अहो, एक महाराष्ट्राचा मुलगा दिपके ह्यानं दिल्ली हलवली, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा भगवा झेंडा दिल्ली पार अटके पार फडकवणारे महाजी शिंदे, दत्ताजी शिंदे झालेच ना. आता तुम्ही जे सांगतायत या आंदोलनामध्ये अगदी पोलिसांना मारहाण झाल्याचे काही व्हिडिओ येत आहेत. पोलीस ही जखमी झालेत, अक्षरशः त्यांच्यावरती हल्ला केलाय. हेच विद्यार्थी होते असंही एक मत पुढे येते. काय सांगाल याबद्दल? हो का, पोलिसांना मारलेलं व्हिज्युअल एखादा आहे का? आहे की आहे? आहे. मग मला सांगा, ज्यावेळेस ह्या देशामध्ये विनाकारण तुम्ही जर लाठीचार्ज करत असाल, आता एका मुलीला गळ्यावरती काठी मारली, ती ICU मध्ये आहे, मुलींची कपडे फाडली, अशा वेळेस एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल, मारहाण होत असेल, तर बघत बसणारे ते गांडोच म्हणले पाहिजेत. असं जर तुम्ही आता सांगताय तर या आंदोलनामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की सगळे 100% जे काही आंदोलक आहेत, लाखोंच्या संख्येने जे आंदोलक जमलेत, ते सगळेच फक्त नीट विषय घेऊन आलेत का अजून वेगवेगळ्या चर्चा त्यामध्ये ऐकायला मिळतात, ज्या की प्रभू श्रीरामाबद्दल, सीतेबद्दल अपशब्द वापरले जातात, भारत तेरे तुकडे होंगेच्या घोषणा दिल्या जातात, पाकिस्तानी च्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात. नेमकं काय सांगायला याबद्दल? हो का, जे घोषणा देत होते त्यांनी पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि ते कोणते आहेत बघावेत. मला तर असं वाटतंय हे भाजपचे आणि RSSचे कार्यकर्ते आंदोलन वेगळ्या दिशेला नेण्यासाठी केलेलं हे नाटक आहे. आणि भाजपला सवय आहे की चांगलं चाललेल्या कामात संघाचे असो भाजपचे कार्यकर्ते सोडायचे आणि त्याला दिशा द्यायची. जी भाजप म्हणताय ना की हिंदू खतरे में है. अहो, 70-75 वर्षे काँग्रेसनं सत्ता केली, भोगली, त्यावेळेस हिंदू खतरे में आला नाही. अहो, या भाजपवर विश्वास ठेवायचा का देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांच्यावर विश्वास ठेवायचा आहे? हा देश सुरक्षित आहे ह्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या त्या जवानांच्यामुळं. मला सांगा, राम मंदिराचं तिजोरी लुटली का हो? मोदी अमित शाह मग गळून गप आहेत, त्यांचेच पदाधिकारी आहेत ना त्या. विषय तो वेगळा आहे. आता इथं आपण नीट पेपर फुटी प्रकरणी फक्त आंदोलनाबद्दल बोलतोय. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा अजूनही दिलेला नाही. नेमकं तुमच्या आंदोलनानं ते राजीनामा द्यायला त्यांना भाग पाडलं जाईल का? काय सांगायला याबद्दल? 100% आज दिल्लीमध्ये झालं आहे, काल पुण्यामध्ये झालं. पूर्ण देशामध्ये हे आंदोलन उभं राहणार आहे. धर्मेंद्र प्रधानांना द्यावंच लागेल. पण एक वेळ अशी येईल की सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता सुद्धा म्हणेल मी भाजपचा म्हणाल, त्याला भीती वाटेल. ही वेळ ह्या देशात येणार आहे. त्याच्या आधी ह्या भाजपनं जागं व्हावं, वेळेत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. ह्या सिस्टीममध्ये जे अडकलेत त्यांच्यावर सगळ्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्या मुलींच्यावर लाठीचार्ज केला, ज्यांची कपडे फाडली, त्या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत. ज्या नेट पेपर फुटीमुळं 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणून काय सांगाल की आज देशभर जागोजागी आंदोलन होत असताना आपल्या भागामध्ये तुम्ही आंदोलनाचं काय नियोजन केले? 100% आजपासून आम्ही काही कॉलेजवरती जाऊन भेटीगाठी घेऊन लोकांना आव्हान करणार आहे. हे जे आंदोलन चालू आहे ते एक अभिजित दिपकेचं नाही किंवा सोनू वांगचूकचं नाही. हे आंदोलन जे आहे सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्यासाठी लढ्यात सामील व्हा आणि रस्त्यावर उतरलं पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळणार नाही. ह्यासाठी आम्ही ह्या माध्यमातूनही तुमच्या आव्हान करतोय, पक्षभेद सगळे विसरा. कारण जे विरोधक असतील आपल्या भागात, काही मिंदे गटाचे असतील, भाजपचे असतील, त्यांना सुद्धा आव्हान करतो, तुम्ही सुद्धा शिक्षण संस्था चालवता,
तुमची सुद्धा मुलं बाळं शिकतायत. ह्या लढ्यामध्ये सामील व्हा, तरच विद्यार्थ्यांचं भविष्य घडेल. नाहीतर अन्यथा जुलमी इंग्रजांच्या राजवटीमध्ये जसं लोकांना अन्याय होत होता, त्याच पद्धतीनं तुमच्या मुलाबाळांचं सुद्धा हाल झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं, इथले भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते या तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देतील? द्यावं लागेल. लोकांच्या पुढं तुम्ही मतं मागायला जाता, मतांचा जोगवा मागायला जाता, हा पूर्ण देशाचा विषय आहे. जर तुम्ही जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जर तुम्ही येत नसाल, तर जनतेपुढे तुम्हाला मतदान मागायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. या आंदोलनाचं शेवट तुम्ही कशा पद्धतीने कराल, काय सांगाल? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाईपर्यंत आंदोलन सुरू राहील का मध्येच थांबवलं जाईल? आत्ताची परिस्थिती पाहता मी एक दोन वेळी ह्याच म्हणेन, मंजिलें उनको मिलती है जिनकी स्वप्नों में जान होती है, मंजिलें उनको मिलती है जिनकी स्वप्नों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उडान होती है. हे आंदोलन जोपर्यंत विद्यार्थ्यांचा न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील, हा माझा आत्मविश्वास आहे. बघा, हे होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी शिंदे यांनी आज इथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटालाही आवाहन केले की तुम्हालाही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे ते विद्यार्थ्यांच्यावरती प्रचंड मोठा अन्याय केला आहे या सरकारनं. अक्षरशः त्यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण केली. त्यांची कुठलीही गोष्ट या सरकारनं ऐकलेली नाही आहे असं यांचं म्हणणं येतं आहे. आणि हे हुकुमशाही सरकार म्हणजे मोदी सरकार उलथवण्यासाठी ही सुरुवात असल्याचंही त्यांनी इथं सांगितलं आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.